पाहायला मिळेल. कोणी कुठेही जाऊ नका, एकत्र पाहता एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता मॅचला आपण सुरुवात करू. पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक. धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात झाली आहे. शिरोडन बनाम नितलस या दोन टीमच्या दरम्यान आता हा सामना मैदानावरती रंगत असताना फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय, मिड विकेटला काऊ बेसला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. बार्क वरती स्ट्रायकिंग वरती तेजस. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. दरम्यान डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न फसला. 2 धावा इथे देखील मिळतात. टॉस जिंकत असताना मी म्हणेन स्कायरा 11 रतन स्मृती गावदेवी शिरोडन बी संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. आपण पाहतोय टीम मार्शल 11 नितलस ए संघाला. आणि आता आपण पाहतोय मैदानावरती खेळत असताना चांगला क्रिकेट दोन्ही संघाने आतापर्यंत दाखवलाय. जबरदस्त 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 12 धावा. अडबा वाटणं खेळला. हा फटका चांगला गॅप मध्ये बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. अजून एक चौकार बार मॅच. 16 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. तन्मयच्या विरोधात आता आक्रमण चढवलंय. इथे देखील टॅप करायचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला. नॉनस्टॅक घेण्यापर्यंत आपण पाहतोय. खरं तर तेजसच्या साथीनं विनेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. रोखलं शेवटच्या बॉलवरती. त्यामुळे आता षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. आणि पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल स्कोर बोर्डवरती 16 धावा. सात खरबे साहेबांचं आगमन झालंय. जे भिवंडीवरून दाखल झाले त्यांचं बडपूर्वक स्वागत. या पण मंचावरती आपलं बडपूर्वक स्वागत आहे. बघा आम्हाला एक मोबाईल इथे मिळालाय. विवो कंपनीचा मोबाईल आहे. ज्या कोणचा बालकाचा असेल त्याने आपण येऊन घेऊन जा. यस, पासवर्ड टाकावा लागेल आणि तो पासवर्ड मॅच झाला पाहिजे. अन्यथा जर मॅच झाला नाही तर व्यासपीठाच्या मागच्या बाजूला कन्नड टीम कॅप्टन आपण येऊन थांबा टॉस साठी. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. 5 ओव्हरची देखील 5 तुम्हाला पाल मिळेल. पहिल्या षटकाच्या अंती 16 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 2 तेजस आलेत. गुरुताची बार्कवरती स्टॅकिंग वरती पुढे येतात विनेश. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला पॉइंटला. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. दरम्यान मिळेल ती सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा 17 आकड्यावरती पुढे सरकतोय. धावफलक तुम्हाला पार मिळेल. 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शिरोडन ब विरोधात नितलस या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपण एन्जॉय करतोय. अजूनही पहिल्या फेरीतील शेवटची मॅच शिल्लक आहे. कानूर विरोधात गोरेगाव असा सामना मैदानावरती रंगताना तुम्हाला जरूर दिसेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ती मॅच तुम्हाला जरूर पार मिळेल. धावफलक 17. वेट अँड वॉच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकफूट वरती गेले. पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा होती असं वाटलं होतं. त्यानंतर थर्मानला चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान धाव येथे मिळत नाहीये.
धाव एकवड्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला. दरम्यान तुम्ही पाहता षटक क्रमांक दुसरं तेजसच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी आहे. 2 बारमध्ये त्याने धावा खर्च केले फक्त आणि फक्त सिंगल, कारण त्याला माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा 16 खर्च केलेत. त्यामुळे आता धावसंख्येला कुठेतरी आळा घालायचा आहे. फुल टॉस बॉल आक्रमण केला स्कोअर लेगला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर दूरच दूर. सिक्सर. त्यांचं आगमन झालंय, त्यांचे बडापूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच गोरेगाव खेळणार आहे, त्यामुळे आता गोरेगाव गावामध्ये कर्फ्यू लागेल यात शंका नाहीये. इथे देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि आता अखेर झेल तिथे स्वीकारलाय, त्यामुळे धक्का लागतोय. पहिला बॅटिंग करत असणारा टीम नितलसला फडतात बा. अपील 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 फरनदबाद लेग बिफोर विकेट ग्राह्य धरली गेली. अजून एक धक्का लागतो टीम नितलस संघाला. बॅटिंग करत असताना दुसरा धक्का सोन्या पावशेर इथून मात्र मैदान सोडावं लागेल. फरनदबाद वरती बॅटिंग करत असताना टीम नितलस या संघाला आपण पाहतोय एका मागे एक खेळाडू आउट होत गेलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 रननंतर असं वाटलं होतं धावफलक आता बेगाले पुढे सरकेल, परंतु पुढच्या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या. 5 चेंडू 7 धावा खर्च करत असताना गुरुदा तुम्ही पाहताय गुरुदाची बारवरती तेजस. फटका चांगला इनफिल्डच्या वरनं खेचलाय, क्षेत्ररक्षक बेगाने पोहोचेल. बॉलला फेक करतोय, 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होता आणि अखेर या 2 धाबा ते भेटतील. 5 चेंडूमध्ये 7 धाबा खर्च केल्या आणि आता आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती 2 धाबा, त्यामुळे धावफलक 25 या आकड्यावरती तुम्हाला 12 बेल. टीमची टोटल 1 रन शॉट आहे, पंच घोषित करतायत, त्यामुळे आता धावफलक 24 या आकड्यावरती तुम्हाला 12 मिळेल. एकच धाव इथे मात्र मिळेल. दोन्ही पंच मी म्हणेन भरपूर चाणाक्ष जे मात्र आता घारीच्या नजरेने निहाळतात नक्की घडले काय. अगदी निरंजन सावंत सर आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय फिरोज खान सर
हे दोन्ही पंच आता तुम्हाला पार मिळतील, जे मात्र सातत्याने या स्पर्धेमध्ये त्यांची पंचगिरी आपल्याला पार मिळेल. तिसरे पंच आमचे बाळा माने मॅम कल्याण. श्याम देशमुख सरांचं आगमन झाले, त्याला विनंती आपण मंचावरती या. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शहबाजाची आपली वाट पाहत आहे, त्यामुळे आपणास विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय उद्योजक बदलापुरातील नामांकित उद्योजक समाजसेवक म्हणून ज्याची ओळख आहे रुपेश दादा गोरे या मागचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषक ही स्पर्धा तुम्हाला जरूर पार मिळेल. चौथी रजनी आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पार मिळेल. मयुरेश रमजान नदाब आमचे जवळचे मित्र हे देखील जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. अंडर बॉक्स क्रिकेट चांगले खेळतात रमजान, त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. गुरुदत्त मयुरेश इनफिल्डच्या भरणा खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पुढे सरकला आणि अखेर अजून एक चांगला जेल तिथे टिपलाय. खरं तर संघनायकाने सांगितलं होतं की एक सामना मी गमावलाय नितलस टीम सोबत, त्यामुळे आज चांगला क्रिकेट खेळावा लागेल. इरफानजी नजे यांचं आगमन झालंय, विनंती आपण मंचावरती या. इरफानजी नजे आपणास विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कानूर टीमचे कॅप्टन आपण देखील या. चला बॅटर थोडस फास्ट जा. मयुरेश डावखुऱ्याचा बॅटर मैदानावरती दाखल होतोय. अविनाशला तुम्ही पाहता पहिल्या बॉलवरती मन बनवलं होतं, ऑन साईडला बिगीर करायचं होतं, परंतु नाही जमलं, संपर्क येते नव्हतं, त्यामुळे डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना मयुरेशला आपण पाहतो बेगावरती स्वार असलेला गुरुदात आता बेगार बीट करतोय. लेफ्ट आर्म सीमर डावखुऱ्याचा गुरुदात तुम्हाला पार मिळेल. तेच थरार बॉलिंग आपल्याला पार मिळते. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना इथून चांगली गोलंदाजी मेंटेन करावं लागेल, कारण समोरचा संघ देखील एक ताकदवर संघ म्हणून त्याची ओळख आहे. परंतु षटक क्रमांक तिसरं आपण पाहतो आतापर्यंत 2 बॉल देखील संपन्न झालेत. बिग हिट फटका चांगला स्कोर एकला क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये, बॉल जाईल डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल सिक्सर. षटकाराला धावफलक आता पुन्हा आता बेगाला पुढे सरकतो. 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजून एक चांगला फटका एक्स्ट्रा खबरला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक बेगाने पोहोचले ते एक चांगला झेल तिथे स्वीकारत असताना बेमणे ज्या बॅटरने अविनाशने षटका ठोकलाय त्याला आता इथून मात्र मैदानाच्या बाहेर परतावं लागेल.
या आपल्याला देखील चेंडूचा पाठलाग केला होता, फॉलो केला होता चेंडूला, परंतु अंपायर आमच्याकडे बळले, त्यांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. बॅटचा चेहरा ओपन तर केला होता, कव्हर पॉइंट खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु पच सांगतायत व्हाईट बॉलचा इशारा, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळे आपण पाहतोय अजून एक चेंडू इथून मात्र खराब टाकला गेला गुरुदात बैरुराजच्या माध्यमातून. रिवर्स अटेम्प्ट केलाय, बॉल शॉट, बॉल चल रहा है बाउंड्री लाइन से बाहर. जब घी सीधी उंगली से नहीं निकल रहा है तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है और बॉल बाउंड्री लाइन से बाहर, सिक्सर. दाबा धाव फलकावरती जोडले गेल्यात, एका मग एक फरदत आउट होत गेलेत, परंतु जो बॅटर आला त्याने चांगली कामगिरी केली आहे या मॅच मध्ये, त्यामुळे धाव फलक आपण पाहतोय आतापर्यंत 34 धाबा धाव फलकावरती जोडले गेल्यात. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे, मॅच बॉल देखील आता येतोय, त्यामुळे आता शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील हे देखील पाहावं लागेल. षटक क्रमांक 3 चा खेळ आपल्याला जरूर पार मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपला, त्यावेळेस मात्र पॉवर प्लेची संचारबंदी पूर्णपणे आठवण लावली होती. या मॅच मध्ये शेवटचा बॉल 2 गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मयुरेश गोलंदाजी मार्कवरती, या बळेला देखील अपील तर होतीये, पंच सहमत नाहीयेत, कारण सांगतात बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, त्यामुळे आपण पाहतो इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 37 धाबा धाव फलकावरती जोडले गेल्यात. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅच मध्ये ड्रिंक्समॅन आपण जा भद्रेच्या मध्ये आपल्याकडे वेळ आहे, तोपर्यंत आपण ऐकूया एक चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. पहिला बॉल फेस करतोय, फटका चांगला क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका, लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मध्ये खेळले होते क्षेत्ररक्षण, तिथे चांगलं पाल मिळतं. डीप मध्ये खेळाडू होते मी म्हणेन, त्याने बॉलला आतमध्ये ढकललंय. 2 धाबा इथे मिळतात. आशिष होते डीप मध्ये, त्याने बॉलला आतमध्ये ढकललंय, त्यामुळे 2 धाबा इथे देखील मिळतील. टीमची टोटल आता या 2 धाबाच्या साथीने पुढे सरकत असताना 39 रन स्कोर कार्ड वरती तुम्हाला पार मिळतील. तेजस हा गोलंदाज तुम्हाला पार मिळतोय. टीम गोरेगावचे सूरज, आपण कुठे असेल तर आपण फैजल यांच्याशी संपर्क साधा. व्यासपीठाच्या मागच्या बाजूला ड्राईव्ह केला. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक उपस्थित, तोच खेळाडू पुढे सरकतोय. मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाल मिळेल. एका बाजूला कान्होर बॉयज कान्होर, तर दुसऱ्या बाजूला उमर 11 गोरेगाव. या 2 टीमच्या तर्फे एक मोठी मॅच तुम्हाला पाल मिळेल. उमर 11 गोरेगाव संघ जेव्हा जेव्हा इनॅक्शन मध्ये असेल तेव्हा मात्र चांगला क्रिकेट तुम्हाला जरूर पाल मिळेल. या दरम्यान आमचे मास्तर, आमचे गुरुवर्य श्याम देशमुख सरांचं आगमन होतंय मुख्य व्यासपीठावरती. सन्मानपूर्वक त्यांचं आगमन झालंय. खरं तर 2 वेळा आम्ही अनाउन्समेंट केली, तेव्हा सरांचं आगमन झालं नव्हतं, परंतु आता शैबाच्या स्वतः गेले. त्यांना सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती आणण्यासाठी श्याम देशमुख सरांचं आगमन झालंय. खरं तर जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. त्यातल्या त्यात कॅन्सरग्रस्त ही स्पर्धा आपण पाहिली आहे. त्या स्पर्धेमध्ये देखील जे काही डोनेशन मिळतं ते कॅन्सरग्रस्त व्यक्तिमत्वांना ते देत असतात, त्यामुळे त्यांचं नाव भरपूर मोठं आहे आणि त्यातल्या त्यात स्वतः शिक्षक आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर एक नामांकित पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख आहे, कारण महाराष्ट्रातील मोठमोठे संघ बांधण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा.
आणि आमचे मित्र बाळू मेंगल यांचं देखील आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एमआरभाई बुबेरे यांची प्रचंड मेहनत तुम्हाला पाहायला मिळेल. वरगाव नगरीमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असेल त्यावेळेस मात्र एमआरभाई बुबेरे नाव मोठं आहे, कारण संघ बांधण्यापासून पूर्ण मैदान असेल त्यानंतर पूर्ण मॅनेजमेंट हे नेहमीच एमआरभाई यांच्या खांद्यावरती असते. चला छोटे आपले प्रेक्षक, छोटे खेळाडू टीम गोरेगावचे, आपण खेळ बंद करा, तिथे सराव आपण करू नका. 43 धावा फलकावरती जोडले गेल्या, 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या 4 चेंडू मध्ये. गुरुदास तेजसनं बाटा घेतला, फटका चांगला, स्कोर एकदा क्षेत्ररक्षक उपस्थित होतोय, भरपूर वेगाने पोहोचेल, बॉल तुम फेक करतोय, 2 धाबा कोणाचा प्रयत्न होतोय, 2 धाबा येथे मात्र भरपूर वेगाने एक बटा जातील. डीप मधून वाराच्या वेगाने झपाट्याने बेमाडीने खेळाडू पोहोचला होता, बॉलतून त्याने फेक केलं, त्यामुळे आपण पाहतोय 2 धाबा देखील इथे मिळतील आणि 2 धाब्याच्या साथीने मी म्हणतोय धाव फलक आता पुढे सरकत असताना 45. टीम गोरेगावचे सूरज आपण कुठे असेल तर आपण मंचाच्या मुख्य व्यासपीठाच्या मागच्या बाजूला फैजल शेख यांच्याशी संपर्क साधा. फैजल शेख आपली वाट पाहत आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर या, कारण आज वर्षातील खास दिवस सूरजचा वाढदिवस आहे. वाढदिवस 16 देखील आपण इथे मात्र संपन्न करू. तर पण घडले काय, डायरेक्ट हिटर केलाय जरूर, परंतु पंचांकडे दाद मागितली जाते. मुख्य व्यासपीठावरती नुकताच कॉर्नर बॉईज टीमचे एक चांगले खेळाडू तेजस राऊत यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत आहे. आज उमर 11 गोरेगाव संघ मैदानावरती खेळणार आहे आणि त्या संघाचे पुरस्कार आपण पाहतोय. मग बाबूभाई बुबेरे असतील, एरभाई बुबेरे असतील, अमजदभाई बुबेरे असतील आणि आमचे मिर्जाबाई बुबेरे असतील, हे चारही पुरस्कार त्यांच्या माध्यमातून आज संघ बांधण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला RD11 कान्होर रोहिदाजी भंडारी यांच्या माध्यमातून कान्होर संघास बांधण्यात आला. षटक क्रमांक 5 आपल्याला पार मिळेल. हर्षद आलेत गुरुदाजी बाटवरती, पहिला बॉल आपण पाहतोय, भरपूर चांगला रीत्या त्याने टाकलाय, त्यामुळे आता धाव फलक 47 47 धावा धाव फलकावरती जोडले गेल्या. या बॉलला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, थर्माच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित, म्हणजे सिंगल डबलचं क्रिकेट आपल्याला पार मिळतोय, कारण क्रिकेटची लाईफ लाईन आहे. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल येते बेल, धावफलक पुढे आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 48 48 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. सिंगल डबलचं क्रिकेट तुम्हाला जरूर पार मिळेल, त्यामुळे आपण पाहतोय आता धावफलक 48 आकड्यावरती आता जात असताना दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, या शंका नाही आहे. या वेळेला देखील ऑनसाइडला बळबळ आहे, खेळाडू उपस्थित, उत्तम फेक करतील, दरम्यान मिळेल ती सिंगल. सोमनाथजी खाडी सर आपण कुठे असेल तर मंचावरती या. सिंगल धाव पुन्हा एकदा मिळेल. धाव फलक 48 आकड्यावरती आता स्थिरावलाय. स्कायराय रिबन रतन स्मृती गावदेवी क्रिकेट संघ आपण पाहतोय मैदानावरती खेळत असताना फटका फसलाय, खेळाडू उपस्थित, एक चांगला जेल तिथे टिपलाय आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. 2 बॉलचा खेळ आता इथे मात्र शिल्लक आहे. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. खूपच धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. गोरेगाव विरोधात कानूर या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल. यजमान विरोधात पाहुणे असंच म्हणावं लागेल. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना त्यामुळे आपण पाहतोय शेवटचा आता 1 बॉलचा खेळ शिल्लक. टार्गेट किती सेट होईल. ऑन साइड ला खेचला मडिफिकेटला टायमिंग शोधवरती हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर दंग सिक्सर. आम्हाला जोडले जात आहेत. उमर 11 गोरेगाव आणि कानोर बॉईज कानोर या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करतोय. मी मान्यवर इरफान भाई नजे आपणास विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला आमदार चषक असं लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला MLA कथोरे साहेबांचा फोटो आहे. टॉस करूयात. MLA कॉलिंग आमदार चषक येते. मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय कानोर बॉईज कानोर या टीमनं. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि गोरेगाव टीमला फलंदाजीचं पाचारण असणार आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला एन्जॉय करता येईल आणि नक्कीच आयोजकांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. मान्यवर इरफान भाई नजे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मी आयोजन समितीच्या वतीनं विनंती करतोय मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमाला मान देऊन या ठिकाणी मान्यवर इरफान भाई नजे मंचावरती उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करत आहोत. गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीनं हा मान सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. मायेची शाल, प्रेमाचं पुष्प आणि स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह आणि गोरेगाव ग्रामस्थांचं भरपूर प्रेम इरफान भाई नजे यांना आपण देत आहोत. शुभ सन्मान पार पाडला जातोय. आलेल्या प्रत्येक अतिथीगणांचा, मान्यवरांचा, पाहुण्यांचा तथा उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्याचबरोबर मंचावरती मान्यवर श्याम देशमुख सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण शुभ सन्मान करत आहोत. गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीनं हा मान सन्मान या ठिकाणी पार पाडला जात आहे. श्याम देशमुख सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मी आयोजन समितीस विनंती करतोय. आयोजन समितीच्या वतीनं मान्यवर शैबा चाचा बुबेरे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या गुणी व्यक्तिमत्वांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि या परिसराच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी कार्यरत असणारे व्यक्तिमत्व कान्नूर बॉईज कान्नूर संघाचे पुरस्कर्ते मास्टर 7900 मान्यवर श्याम देशमुख सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. शैबा चाचा बोबेरे यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीनं केला जात आहे. आपण आलात, मंचाची शोभा वाढवलीत, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. आपण पाहताय उमर 11 गोरेगाव संघाचा बिनीचा शिलेदार या संपूर्ण गावकऱ्यांचा अतिशय आवडता लाडका सूरज पारधी या भावाचा आज वाढदिवस आहे आणि या ठिकाणी मंचावरनं आपण हा त्याचा वाढदिवस या ठिकाणी थोड्याच वेळात साजरा करत आहोत आणि निश्चितच एक सुंदर बर्थडे सॉन्ग डीजे वाले भाऊ वाजवा आणि सूरजचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. केक कटिंग सेरेमनी निश्चितच आपण पाहताय मंचावरती पार पडतोय.
धन्यवाद राहुलजी चव्हाण सर, ज्यांना आपण पूर्वार्धामध्ये ऐकत होतात. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष व्हाईस प्रेसिडेंट राहुलजी चव्हाण सर आज आपल्या सोबत समालोचन कक्षामध्ये आम्हाला साथ देत आहेत. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करूयात. टार्गेट आहे 56 धावांचं. सुरुवात झाली आहे, पहिला बॉल डॉट आलाय. सलामीची जोडी राज आणि तकदीर शिरडोन बी या संघासाठी सुरुवात करतायत. बनवायचे आहेत 30 बॉल 56. पहिला बॉल डॉट फेकलाय. सोन्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सोन्या पावशे यंगस्टर खेळाडू, युवा सरदार. पहिला बॉल डॉट फेकत असताना राईट मोर द विकेट. इथं सुद्धा चांगला चेंडू आहे. बॅटची एज, स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. तारंबळ. दोघांमध्ये कॉलिंग चुकलं होतं. दोघांमध्ये निश्चितच कोऑर्डिनेशन नव्हतं आणि बाल बाल बच गया. नशिबाची साथ, लक फॅक्टर ऑन आहेत. निश्चितच फटका फसला होता. सिंगल धावेचा कॉल जरूर दिला, मात्र त्या ठिकाणी तकदीर स्ट्राइक एंड वरती थोडासा पाय स्किड झाला आणि आपण पाहत आहे तकदीर चांगले आहेत राजचे. या ठिकाणी बाल बाल बच गया. नेक्स्ट बॉल. इथं मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी. स्वतः गोलंदाज येतोय. झेल पकडतोय. चेंडू खाली आला आणि कॉल देत असताना झेल टिपलाय. गोलंदाज सोन्या पावशेनं पहिला गडी टिपलाय. फलंदाज माघारी परततोय. तकदीर गॉन. थँक्यू सो मच. माहोल बन गया. आणि डीजे वाल्या भावासाठी बाबूभाई यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. प्रत्येक गुणीजनाचा सन्मान बाबूभाईंच्या माध्यमातून मित्रांनो होत असतो. आज डीजे वाल्या भावासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. भावा आपण तिथे बाबूभाईंना भेटून कलेक्ट करा. भरपूर सारं प्रेम संपूर्ण ऑफिशियल टीम वरती सातत्यानं गोरेगावकरांचं राहिलंय. बाबूभाईंचं विशेष प्रेम प्रत्येक ऑफिशियल वरती. त्यांना जी गोष्ट आवडते ती लगेचच त्या ठिकाणी सेलिब्रेट करतात. यावेळेस फटका चांगला, प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर उडवलं. क्लासिकल अंदाज मैदानात पाहायला मिळतोय. सरळ भिरकावलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाला सुरुवात. आशिष चव्हाण चेंडू सीमा पार. षटकार. दोस्ती माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा अलंकार आहे आणि खऱ्या अर्थाने या मंचावरती आणि गोरेगावकरांच्या स्पर्धेत आल्यानंतर प्रेम आणि मायेचं माहेरघर तुम्हाला नेहमीच अनुभवायला मिळेल. हिंदू मुस्लिम भाई भाई ही संकल्पना सातत्याने इथं आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारे कुठल्या गोष्टीची कमी कुणालाही पडू देत नाहीत. गोरेगावकरांचं मनापासून हार्दिक कौतुक आणि आभार आपण व्यक्त करूयात. अतिशय दर्जेदार ही स्पर्धा आणि तितक्याच लाख मोलाची माणसं या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला भेटतील. बाबूभाई बुबेरे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या डीजेवाल्या भाऊंसाठी आलेला आहे. मनापासून हार्दिक आभार. त्याचबरोबर आमच्या आलेल्या प्रत्येक
ऑफिशियल मंडळीला भरपूर सारी पारितोषिकं त्यांच्याकडनं मिळतात. मनापासून आभार सर्व गोरेगावकरांचं. यावेळेस फटका चांगला आहे, स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावरनं उडवलंय. क्रिकेटच्या मैदानावरती मादक सौंदर्य दाखवत असताना आशिषच्या बॅटमधनं आलेला अजून एक करारा प्रहार, चौकार. भाई शेख सुंदर संगीत संयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्रिकेट विथ म्युझिक आणि मैत्रीची गाणी वाजतायत आणि खऱ्या अर्थानं भरपूर आनंद आपल्याला या ठिकाणी देत असताना ये दोस्ती हम नहीं तोडेंगे तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा रणसंग्राम, मैदानाच्या बाहेर दोस्तीची भावना. यानंतर तुम्ही उमर 11 गोरेगाव या संघाला इन ऍक्शन मध्ये पाहणार आहात. घरचा संघ खेळेल आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी भरपूर सारी प्रेक्षकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांची मांदियाळी मंचावरती. भरपूर मजा, क्रिकेटचा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होतोय. 24 चेंडू शिल्लक आणि 43चं लक्ष इथून. यावेळेस फटका चांगला, स्लॉग स्वीपचा अंदाज. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. राज मैदानाच्या आतमध्ये राज करतोय. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेला सलामी, माइटी ब्लो, सिक्सर. षटक क्रमांक पहिलं संपलं त्यावेळेला आपण पाहिलं 13 धावा आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात दमदार केली आहे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. अविनाशचं स्वागत केलं षटकारानं आणि धावफलकावरती 1 गडी बाद 19 धावा. राज आणि आशिष हे दोन फलंदाज बॅटिंग करतायत. शिरडोन बी या संघासाठी सुरुवात सुंदर केली आहे. दमदार स्ट्रोक येत आहेत. दोघंही आक्रमक खेळतायत. अविनाशला कमबॅक करायचंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं चांगला चेंडू टाकलाय. लगेचच टाकत असताना सुंदर चेंडू. अविनाश सांगतोय मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. टाकलेला हा डॉट बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला टाकलं. गुडलेन स्पॉटच्या आसपास पिच केलं. थोडीशी उंची कमी ठेवली. यष्ट्यांच्या अगदी जवळून जात असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरी गुड डिलिव्हरी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अविनाश नेक्स्ट बॉल. स्ट्राइक वरती फलंदाज राज. इथं पहा फटका खेचलाय. मिस टायमिंग. निश्चितच थोडंसं टायमिंग कमी या अनुषंगाने आपण पाहताय. निर्जन स्थळावरती ड्रॉप झाला. वाईडिश लॉंग ऑनला चेंडूला अडवलं जातं. एक सिंगल धाव येईल. धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती काटेकी टक्कर पाहायला मिळेल. कारण आजूबाजूच्या विभागातील हे दोन संघ खेळतायत. शिरडोन आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना मार्शल जे हनुमान नितळस या दोन संघांच्या दरम्यान चाललेला बिग फाईट मुकाबला मैदानावरती. मोठी मॅच. 21 बॉल आणि 36चं समीकरण पार करायचंय. काटेकी टक्कर मैदानावरती झुंज देत आहेत. गोरेगावची ऐतिहासिक क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीमध्ये क्रिकेटचं सौंदर्य तुम्ही पाहू शकताय. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. आशिष मैदानात खेळतोय. इनसाइड आउटचा क्लास आणि त्यानंतर मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर. सरळ चेंडू जातोय. टायमिंग प्रॉपर करत असताना सीमारेषेच्या बाहेर षटकार. टच केलंय. सुंदर बॅटिंग करतायत. षटकारानंतर सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग मैदानात करतायत. अभ्यासपूर्ण फलंदाजी. 5 षटकांची मॅच आहे. निश्चितच आपण पाहिलं इथून तर षटक दुसरं चालू आहे. 27 धावा जोडल्यात आणि निश्चित अजून पाहिलं तर 19 बॉल आणि 29 धावांचं लक्ष आहे. दोन्ही बाजूंना आग लागली आहे. दोन्ही बाजूंना फटाक्याची माळ जोरदार लागली आहे. गोलंदाज गोलंदाजी करतोय अविनाश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगल्या उच्च दर्जाचा क्वालिटी गोलंदाज आहे. स्ट्राइक वरती बॅट्समन तयार राज.
इथं पहा स्लॉक स्वीप करतोय, फटका चांगला खेळतोय, फील्डला खेळत असताना शॉट मिड विकेटला पार केलं, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू रवाना, 1 बाउन्स 4. जवळ 1 वाजून जात आहेत, माहोल बना आहे, माहोल बन रहा है मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं माहोल. 18 चेंडू 25 ची गरज आणि डीजे वाल्या भाऊंच्या माध्यमातून सुंदर सुगम संगीत आपण ऐकताय. अनसबाई शेख वन अँड ओनली पर्सनॅलिटी, सुंदर कामगिरी पार पाडत असताना डीजे एम एस यावेळेस पहा हलक्या हाताने टच केले, चांगल्या पद्धतीने पॉइंटला बीट करत असताना डीप पॉइंटला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 मोर बिग हिट 4. हृदयामध्ये वसंत फुललेला आहे. आपले जे लाडके कॅमेरामन अगदी हवेत वरती राहून आपल्या सर्वांसाठी चांगलं प्रक्षेपण करतायत, त्यांच्यासाठी कॅश प्राइज आलेला आहे. बाबूभाई बुबेरे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज कॅमेरामन भाऊंसाठी सुद्धा आलेला आहे. अतिशय चांगलं कॅमेरा वर्क ते पार पाडतायत. ओमसाई एमटीसी लाईव्हचे जे ऑफिशियल कॅमेरामन आहेत त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज, अशा पद्धतीची प्राइज कॅश प्राइज बाबूभाई फार कमी ठिकाणी पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर मोठ्या मनाची माणसं तुम्हाला सातत्याने मिळतात. निश्चितच हे कॅश प्राइज थोड्या वेळाने जेव्हा मित्रा येशील खाली त्यावेळेला तू घेऊन जायचंय. चेंडू डॉट आलाय. सामना पहा 15 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. बिग फाईट मुकाबला, काटेकी टक्कर दोन्ही बाजून. गोलंदाजी करतोय सोन्या पावशे, युवा सरदार राईट अमोर द विकेट. यावेळेस पहा फटका खेळलाय पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं. कव्हर स्वीपरला फिल्डर आहे त्या ठिकाणी पकडतोय, फेकतोय. एक सिंगल धाव आली आहे. सिंगल जस सामना पुढे जात जाईल तस तसा मात्र या मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळेल, रोमहर्षकता पाहायला मिळेल. दोनही संघ असे आहेत सामना सोडणार नाहीत. शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडणार नाहीत. 8.14 ची सरासरी राखायची आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय, सन्मानपूर्वक खेळून काढलं. हलक्या हाताने त्या ठिकाणी प्लेस केलं, कव्हरला अडवलंय. सिंगल 1 धाव येईल. या 2 चेंडूंवरती 2 सिंगल आल्या. 13 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. शेवटचे 13 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 18 धावांची अजूनही गरज आहे. आखरी 13 गेंदे 18 रनों की जरूरत. इथं पहा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे. निश्चितच विकेट किपर मागे थोडेसे फंबल झाले आणि त्यानंतर एक सिंगल धाव मिळतीये. बाईचा इशारा येतोय फिरोज खान सरांचा. सिंगल एका धावेची मदत येते. षटक क्रमांक संपले ते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आहेत 1 गडी बाद 39 धावा, 39 ऑन द बोर्ड.
अर्धी रात्र उलटून चालली आहे, मैदानावरती गर्दी हटत नाहीये. प्रत्येकाची क्रिकेटची भावना, क्रिकेटवरती असणारं प्रेम आपण पाहताय. निश्चितच क्रिकेटनं आपल्याला दोस्ती यारी दिली. मैत्री, दोस्ती आणि सन्मान, प्रेमाची भावना या ठिकाणी क्रिकेटच्या मंचावरती आल्यानंतर आपल्याला निश्चितच पाहायला मिळतीये. चांगल्या पद्धतीने चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम, जबरदस्त हा माहोल या ठिकाणी बनलाय. चारी बाजूला प्रेक्षक राजा अजूनही दाटीवाटीनं गर्दी करून या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय. या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक सहर्ष स्वागत आपण करू. इथं मिस टायमिंग स्ट्रोक संधी होती, झेल सुटतोय. कुणाल आलाय गोलंदाजी मार्क वरती. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. इथं हा झेल जर टिपला असता तर कदाचित मॅच मध्ये अजून मोठं ट्विस्ट पाहायला मिळालं असतं. 12 चेंडू 17ची गरज होती, 12-17 आणि इथं खतरा उभा राहिला होता. सिंगल 1 धाव आली आहे. 11 बॉल आणि 16 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. गोलंदाज कुणाल गोलंदाजी करतोय. गोरेगाव एंड कडनं गोलंदाजी करत असताना यावेळेस स्ट्राइक एंड वरती आशिष. रातचा झेल सुटलाय आणि 1 धावेचं योगदान आलंय. शेवटचे 11 बॉल 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार कुणाल. यावेळेस फटका चांगला. पहा तुम्ही, झेल सोडल्यानंतर काय होतं. फटका जबरदस्त आहे. मॅच सुपर हिट करत असताना सरळ फेकलाय सीमारेषेच्या बाहेर. विजय आहे फिक्स. ठोकलाय 6. षटकार येतोय. मॅचचा बिमोड करणारा हा स्ट्रोक आपण पाहताय. 6 धावांचा फटका. 6 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं 46 या धावसंख्येवरती. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. शेवटचे 10 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज. आखरी 10 गेंदे और 10 रनों की जरूरत. लास्ट 10 डिलिव्हरी रिमेनिंग, 10 रन्स टू विन. इथं चांगला टाकलाय, चांगला चेंडू टाकलाय. जागेवरनं कट करण्याचा प्रयत्न होता, स्लाइस करायचं होतं, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. 46 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक चालू आहे 4थं आणि धावफलकावरती आहेत त्या 46 धावा. 9 चेंडू 10 धावांची गरज आहे. वार पलटवार, प्रति हल्ला या ठिकाणी आपण पाहताय दोन्ही संघांच्या बाजूने पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 10 धावा. मित्रांनो, कुठेही जाऊ नका, यानंतर तुम्हाला तुफान एन्काउंटर पाहायला मिळेल. अर्थातच एका बाजूनं मास्टर 7900 कानोर बॉईज कानोर आणि दुसऱ्या बाजूनं यजमान टीम असेल उमर 11 गोरेगाव. या दोन संघांच्या दरम्यान मोठा मुकाबला. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल, बिग एन्काउंटर. तत्पूर्वी चाललेला हा विद्यमान सामना 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. थर्ड अंपायर चेक करायचंय. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती संशय आहे. सर, टाकलेला चेंडू चेक करायचंय की नेक्स्ट बॉल. ओके, थर्ड अंपायर निश्चितच तैनात. यावेळेस मिस टायमिंग, झेलची संधी आणि मॅच मध्ये ट्विस्ट आहे. मॅच अजून संपलेली नाही. विकेट आलेली आहे. फलंदाज राज गर्जना थांबली आहे. बॅट्समन आउट. कुणालला विकेट मिळाली आहे. माहोल या ठिकाणी बनतोय, दोस्तीचा माहोल. हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं. काहीतरी द्यावं, काहीतरी घ्यावं. आपण गेल्यावरही आपलं नाव कुणीतरी काढावं. एकमेकांच्या प्रेमात राहणं गरजेचं आहे. दोस्ती यारीची भावना सातत्यानं टिकवून ठेवणं गरजेचं आहे. कारण तू लाख हिफाजत कर दे, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. 7 चेंडू आणि 9 धावांचं लक्ष आहे. मॅच ट्विस्ट मध्ये आलेली पाहायला मिळतीये. 47 धावा धावफलकावरती आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 9 धावांची गरज आहे. विकेट आलेली आहे आणि मोमेंटम शिफ्ट होईल का हे आपल्याला पाहायचंय. स्कोर कार्ड वरती जर आपण नजर मारली, 7 चेंडू 9 धावा. ओमसाई एमटीसीचा संपूर्ण आपण जर त्या ठिकाणी स्कोरबोर्ड पाहिला तर तुम्हाला इत्यंभूत माहिती त्या ठिकाणी पाहायला मिळतीये. गोलंदाज गोलंदाजी करतोय कुणाल. 5 चेंडू त्यानं फेकलेत, 8 धावा खर्च केल्यात, 1 विकेट महत्वाची मिळवली आहे.
मैदानावरती आपण पाहताय 7 बॉल आणि 9 धावांची अजून आवश्यकता. मॅच मध्ये ट्विस्ट, शिरडोन बी जिंकेल की मार्शल जय हनुमान नितळस जिंकेल. 7 बॉल 9 धावांची गरज आहे. यावेळेस पहा आडव्या बॅटने खेळलाय, फटका चांगला आहे, फटका दर्जेदार आहे. फिल्डर होता मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समनने लावलाय जोर, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4. सामन्याचा बिमोड करतोय, चौकार ठोकलाय. बॅटिंग करत असताना आपण पाहताय तेजस मैदानाच्या आतमध्ये आला आणि एक तेजस्वी फटका त्याच्या बॅटमधनं. स्कोर कार्ड वरती पहा, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 5 धावांची आवश्यकता. नक्कीच आपण पाहताय नेक्स्ट मॅच आपल्याला एन्जॉय करता येईल. उमर 11 गोरेगाव संघ स्वतःचा घरचा आणि घरचा साज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि त्यांना फाईट करेल. RD 11 कानोर, रोहिदास दादा भंडारी प्रस्तुत हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळेल. RD 11 कानोर विपक्ष उमर 11 गोरेगाव. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 5 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. षटक क्रमांक 4 संपलेला आहे. 51 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट 6 डिलिव्हरी रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 5 रन्स टू विन. सामना अजून संपलेला नाही. चला मित्रांनो, स्पीडअप करा. थोडीशी वेळेची काळजी घेणं गरजेचं आहे. जवळजवळ 1:15 वाजून जातोय. अजून भरपूर मोठं शेड्यूल आपल्याला कव्हर करायचं आहे. या अनुषंगानं थोडंसं सहकार्य करा. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती निशांत आलाय. निशांतच्या निशाण्यावर काय असेल? सुरुवातीच्या चेंडूंवरती डॉट फेकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील, प्रेशर क्रिएट करावं लागेल. केलं जाईल का? जे हनुमान नितळस या संघाच्या वतीनं की शिरडोन बी यश मिळवेल. 6 बॉल 5 ची गरज. पहिला बॉल, पहिला चेंडू, फटका चांगला खेळला आहे मात्र फिल्डर जागेवर तैनात. ट्विस्ट अजून आलेला आहे. मोठी विकेट मिळाली आहे. ज्या आशिषनं स्वप्न दाखवलं विजयाचं, आशिष मैदानाच्या बाहेर जातोय. सुपर झेल, फलंदाज फेल. बिग फाईट मुकाबला. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच कोण जिंकेल हे सांगणं कठीण आहे, कारण 2 ताकदवर संघांच्या दरम्यान चाललेली ही झुंज आपण पाहताय. 2 मातब्बर संघांच्या दरम्यान चाललेला हा माहोल, जबरदस्त काठीकी टक्कर, रोमहर्षक सामना. 5 बॉल आणि 5 धावांची अजून आवश्यकता. निशान आला गोलंदाजी मार्ग वरती. निशांत आणि पहिल्या चेंडूवरती त्यानं निशाणा साधला. जो आशिष मैदानात आक्रमक खेळत होता त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. शेवटच्या 5 बॉल वरती इथून बनवायच्या आहेत 5 धावा. निश्चितच सामना कोण जिंकेल हे सांगणं आता मात्र कठीण होऊन बसलंय. आमदार चषक 2025 चा थरार 4थी रजनी या ठिकाणी पार पडतीये. क्रिकेटच्या पंढरीमध्ये अर्थात गोरेगाव नगरीमध्ये चाललेला हा थरार, बुबेरे अँड बुबेरे कंपनीचा जबरदस्त जलवा, अर्थातच आमदार चषक 2025 चा थरार. 4थी रात्र पार पडतीये. रोमहर्षक सामना, बिग टायटल मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी 2 ताकदवर टीमच्या दरम्यान चाललेलं द्वंद्व. चला वेळेची काळजी घ्या, स्पीडअप करा. 5 बॉल 5 धावांची आवश्यकता. मयुरेश बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती आलाय. लेफ्ट हँडेड फलंदाज, विश्वास दाखवलाय. हा विश्वास त्याला सार्थ करायचा आहे. निशांत देतोय राईट मोर द विकेट. चांगला टाकलाय. आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहतायत. जास्त बाहेर. निश्चितच पंचांनी पाहिलं, अभ्यास केला आणि त्यानंतर वाईड असं घोषित केलेलं आहे. वाईट बॉल येतोय. एका धावेची मदत धावफलकाला करतील. स्कोर कार्ड वरती जोडतायत. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते 52 या आकड्यावरती. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 4 धावा. मैदानावरती सामना कुठल्या बाजूला झुकेल हे सांगणं प्रत्येक क्षणाला मात्र कठीण होऊन बसलंय, कारण ही बदलापूर वांगणीची अशी नगरी आहे ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि एका धावेची गरज असताना सुद्धा सामना डिपेंड झालेला आहे. 5 बॉल 4 ची गरज.
इथं फटका चांगला खेळला, फिरून मारला, बॅट वरती लागल्यानंतर चाललाय सीमारेषेच्या बाहेर. फाईन लेगला क्लिअर करत असताना चेंडू सीमा पार, विजयाचा विजयी चौकार.